नमस्कार, मी आरती लव अँड बेबी केअर चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत बाळांना लसा का दिल्या जातात, त्या देण्यामागची कारणे कोणती, ते आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तर चला जाणून घेऊयात त्या कोणत्या स्टेप आहेत। पहिली स्टेप म्हणजे 1.5 महिन्याच्या बाळाला कोणत्या लसी दिल्या जातात। दुसरं आपण बघणार आहोत लस देण्यामागची कारणे कोणती, त्याचबरोबर तिसरं जे आहे कोणती लस कोणत्या आजारासाठी दिली जाते आणि चौथं म्हणजे बाळाला लसीकरण करणे का महत्त्वाचे आहे। हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, बाळाला लसीकरण करणे का महत्त्वाचे आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिली लस जी आहे ज्याला DTP असं म्हटलं जातं, म्हणजेच D म्हणजे डिप्थेरिया, T म्हणजे टिटॅनस आणि P म्हणजे पर्टिसिस, ह्या तिन्ही लस मिळून जी लस बनते त्यालाच आपण DTP असं म्हणतो, ज्याची पहिली मात्रा ही बाळाला दिली जाते। कारण घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी ह्या लसी दिल्या जातात। नेक्स्ट जी लस आहे ती आहे हिप, ज्याला आपण हिमोफिलस इन्फ्लुएंझा असेही म्हणतो, ज्याचा पहिला डोस दिला जातो। हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाईप B हा जीवाणू प्रामुख्याने मुलांना संक्रमित करतो। श्वसनाच्या थेंबाद्वारे पसरणारा एक जीवाणू संसर्ग आहे, त्यामुळे न्यूमोनिया आणि मेनिंजायटिस सारख्या जीवघेण्या परिस्थिती निर्माण होतात। हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाईप B, ज्याला HIB असेही म्हणतात, ते लसीकरणाने हिप संसर्ग प्रभावीपणे रोखता येतो। संसर्ग झाल्यास ताप, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात। लवकर लसीकरण केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, तुमच्या मुलाला आजार आणि अस्वस्थतेपासून वाचवते। तिसरी जी लस आहे ती बघण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळत राहतील। चला बघूया तिसरी लस। तिसरी लस जी आहे त्याला आपण पोलिओ असे म्हणतो। पोलिओची पहिली मात्रा ही बाळाला दिली जाते, कारण पोलिओ या अपंगत्व आणू शकणाऱ्या आणि गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी ही लस दिली जाते। चौथी लस म्हणजेच हेपॅटायटिस B। हेपॅटायटिस B ची दुसरी मात्रा ही बाळाला दिली जाते, कारण कावीळच्या B प्रकारच्या विषाणू संसर्गापासून बाळाचे संरक्षण करण्यासाठी ही दुसरी मात्रा दिली जाते। तर पहिली मात्रा ही बाळाच्या जन्मानंतर 24 तासाच्या आत बाळाला दिली जाते। पाचवी जी लस आहे ती आहे PCV, ज्याची पहिली मात्रा बाळाला दिली जाते, कारण मेंदूला आलेली सूज आणि कानाच्या संसर्गांसारख्या स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया या जीवाणूंमुळे होणाऱ्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी ही लस दिली जाते। आता जाणून घेऊयात लसीकरण का महत्त्वाचे आहे। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। बाळाची रोगप्रतिकारशक्ती कमी असते। लसीकरणामुळे बाळाच्या शरीरात त्या विशिष्ट रोगाविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात, त्यामुळे बाळ त्या आजारांपासून सुरक्षित राहते आणि गंभीर आजार होण्यापासून बचाव होते। थँक यू फॉर वॉचिंग।